प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यातून व्हायरल झालेल्या अनेक चेहऱ्यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झाली। त्यात आता आणखी एका नव्या चेहऱ्याची भर पडली आहे। हा चेहरा म्हणजे अभिनेत्री इशिका तनेजा। मूळची दिल्लीची असणाऱ्या इशिकाने लंडनमधून शिक्षण पूर्ण केलं। याशिवाय ती मिस वर्ल्ड टुरिझम इंडियाचीही मानकरी ठरली होती। मिस इंडियाचा किताब जिंकणारी, राष्ट्रपती पुरस्कार विजेती ही अभिनेत्री चर्चेत येण्याचं कारण म्हणजे तिने या ग्लॅमरस दुनियेला अलविदा करत महाकुंभ मेळ्यातून अध्यात्माचा मार्ग स्वीकारलाय। इतकंच नाही तर इशिकाने आता स्वतःचं नाव बदलत श्रीलक्ष्मी हे नाव धारण केलंय। इशिकाने सनातन धर्माचा प्रसार करण्याच्या कामात स्वतःला झोकून घेतलंय। हा मार्ग निवडण्यामागे इशिकाचं असं म्हणणं आहे की नाव आणि प्रसिद्धीनंतरही तिला तिचं आयुष्य अपूर्ण वाटत होतं। जीवनात आनंद आणि शांतीसोबतच वास्तविक जीवनही सुंदर बनवणं महत्त्वाचं आहे। यासह प्रत्येक मुलीने धर्माचं रक्षण आणि प्रचार करण्यासाठी पुढे सरसावलं पाहिजे। म्हणूनच इशिताने अलीकडेच महाकुंभ मेळ्यात शाही स्नान केलं आणि हा निर्णय घेतलाय। माध्यमांशी बोलताना इशिका म्हणजेच श्रीलक्ष्मीने कुंकवाचं महत्त्व देखील सांगितलंय। हे सांगत असताना ती म्हणाली की लव जिहाद, तेहरी तलाक आणि हलालपासून हे कुंकूच आपल्याला वाचवतं। इतकंच नाही तर इशिका इतर मुलींना सरस्वती, दुर्गा आणि काली बनण्यास सांगते। यासह तिने पुढे हे देखील म्हटलंय की माझ्या प्रवासात खूपच चढ-उतार होते। मला गिनीज बुकचा आणि मिस वर्ल्ड टुरिझमचा पुरस्कार मिळाला। भट सरांसोबत मी हद नावाची सिरीज देखील केली। टी सिरीजची अनेक गाणी देखील केली। मात्र वेळतच माझी घर वापसी झाली आणि मला समजलं की महिला या छोटे कपडे घालून नाचण्यासाठी नाहीयेत, तर त्या सनातन धर्माची सेवा करण्यासाठी आहेत। इशिताच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तिने 2017 मध्ये मिस वर्ल्ड टुरिझम इंडिया ही स्पर्धा जिंकली। यानंतर 2018 मध्ये मलेशियातील मलाका येथे झालेल्या मिस वर्ल्ड टुरिझममध्ये तिला बिझनेस वुमन ऑफ द वर्ल्डचा किताब देखील देण्यात आला। इतकंच नाही तर इशिताला भारतातील 100 महिला अचीव्हरसाठी राष्ट्रपती पुरस्कारानं देखील सन्मानित करण्यात आलं। याशिवाय बॉलिवूडमध्ये तिने इंदू सरकार, हद आणि दिल मांग दी या प्रोजेक्टमध्ये काम देखील केलंय। इशिताचं करिअर इतकं चांगलं सुरू असताना देखील तिने आता या ग्लॅमरस दुनियेला कायमचा राम-राम करत अध्यात्माचा मार्ग स्वीकारलाय। सध्या इशिता महाकुंभ मेळ्यात सनातन धर्माचा प्रचार करताना दिसते। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लोकशाही फ्रेंडलीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मला लाईक करा, शेअर करा आणि अर्थातच सबस्क्राईब सुद्धा करा।